खरा पुरुषार्थ आहे गुणांच्या पलीकडे जाणे, नाही का? आणि त्याच्यापेक्षा अलीकडचा पुरुषार्थ आहे गुणांना ताब्यात ठेवणे. गुणांना ताब्यात ठेवण्यापेक्षा गुणांच्या पलीकडे जाणं हा आपला काय आहे, खरा आपला पुरुषार्थ आहे. गुणांना ताब्यात आपल्या ठेवायचा आहे. मग आता एक पुढचा विषय पाहता की माऊलींनी 4थ्या अध्यायामध्ये सांगितले, जरी कल्मशांचा आगुरू तो भ्रांतीचा सागरू. पहा एक आपल्या आमच्या भागामध्ये एका ठिकाणी असं प्रवेशन केलं तर ती बरीच लोक होते प्रवेशाला, मोठा सप्तशृंगी कार्यक्रम असतो. तर त्यावेळेला सांगितलं की हा परमार्थ किंवा कोणालाही जीवनमुक्त होता येतो, कोणालाही ब्रह्म होता येतो, कोणालाही स्वरूपाची प्राप्ती करून घेता येते, कोणालाही देवाची भेट करून घेता येते, कुणी जरी असला तरी, नाही का? अतिच आपले साधे घेत एक माणूस आला संध्याकाळी, म्हटलं मला अनुग्रह घ्यायचा नाही, म्हटलं मला बाकी काही नाही पण मला एकच वाक्य म्हणा, मला सरांचं पटलं म्हणजे कोणालाही जमतो. मग विचार केला, म्हटलं कोणालाही जमतं, म्हटलं मला सुद्धा जमू शकतं. कोणालाही ब्रह्म होता येतं, कोणालाही जीवनमुक्त होता येतं, कोणालाही होता येतं. म्हटलं मग मला असा विचार केला की मला सुद्धा होता येईल. मग कोणाला कोणता विषय पडले सांगता येत नाही बरं का, कोणता शब्द कोण परिणाम करी सांगता येत नाही. आणि हटून बसला मला अनुग्रह पाहिजे, ज्या अर्थी कोणाला करता येतात मला करणार, आणि ही एवढी गोष्ट चांगली तर ती करायलाच पाहिजे. मग त्यांनी अनुग्रह घेतला, चांगलं त्याची वाटचाली चांगली चालू येतात, चांगली आहे. म्हणून किती जरी कल्मशांचा गुरु, भ्रांतीचा सागुरू, किती पापी जरी असला, वाल्याकुळी तुम्हाला सांगतो फार पुण्यवान होता का? फार पुण्यवान वाल्याकुळी नव्हता. इतकं पाप किंवा वाल्याकुळाचं इतकं पाप होतं, किती पाप होतं तर 7 रांजण भरले होते, एवढं पाप होतं. आपण एक राज एवढे ढेकणं सुद्धा मारले नाही, मारून मारून किती ढेकणं मारले असतील, नाही जरा एखादा हांडा भरला असेल, नाही का, एखादा गोंडपाट भरला असेल, त्याच्यापेक्षा जास्त नाही मारले. परंतु वाल्याकुळानं काय केलं होतं, 7 रांजण भरवले होते, 7 रांजण. आणि तीही बाकीच्यांचं त्याने अकाउंट ठेवलाच नव्हता. फक्त जे कसे होते शाळीग्राम, नाही का, धारक असे जे होते ना, तर तेवढ्याचा त्याने अकाउंट ठेवलं होतं, ते 7 रांजण भरवली होती. इतका पाप तेव्हा केलं होतं, इतकं पाप. म्हणजे केवळ तमोगुणाचा तो काय होता, केवळ तमोगुणाचाच अवतार वाल्याकुळ होता. परंतु नारदाची गाठ पडली. नारदांनी सांगितलं, लोकांनी सांगितलं नारदा तुम्ही तो वाले आहे, तो वालीतून जाऊ नका, तो जिवंत सोडणार नाही, जे तावडी सापडलं का तो संपलाच. नारद म्हटले असं येतं मग मला गेलंच पाहिजे, नाही का. आणि नारद त्या रस्त्याने चालले, वाल्या समोरून आला, अकराळ विकराळ असं ते वाल्याचं स्वरूप. नारदांनी पाहिलं स्थिर झाले, त्याने पाहिलं एकदम स्थिर, ज्ञानग्रह, निर्भय, शांत आणि स्थिर, आणि एक अतिशय तेजस्वी अशा प्रकारची ती नजर होती. त्याला नवीन होतं वाल्याला, आणि म्हणून त्याने पाहिलं की मला पाहिलं की म्हटलं लोक पळ काढतात, आरडतात, ओरडतात, जीव घेऊन पळतात. परंतु हा माणूस म्हणजे बरं हा क्रोधी दिसत नाही, हा तसा आपल्याला त्रास देणार आहे, आपल्याशी चॅलेंज करणार आहे असंही नाही. म्हणून तो जरा थिजला वाटत होईल जरा, तरी पण त्यांनी काय केलं, आपला आविर्भाव टाकला, कुराण उच्चारली. नारद म्हटले ठीक आहे, तुला काय करायचं ते कर, पण मला एक सांग, तू हे जे करतोय कशासाठी करतोय, आपण काय करतोय तुला माहित आहे का, याचा परिणाम तुला माहित आहे का, आणि एवढं पाप तू कोणासाठी करीत आहे, आणि किती पाप होत आहे. त्याला सगळं पापाचं ते वाचून दाखवलं, सगळं रेकॉर्ड तुला दाखवलं, पहा एवढं एवढं पाप आहे, एवढं एवढं तुला भोगावं लागेल, आणि एवढं करू म्हणे तर हे जे पाप आहे तू ज्यांच्या करता करत आहेस तर हे त्या पापामध्ये वाटेकरी आहेत, नाही का. तो म्हटलं मग माझी बायको, माझी मुलं, जीवाला जीव देणारी, आणि मी त्यांच्यासाठी करतो, का वाटेकरी असणार नाही. आणि म्हणून म्हटलं असं कर, काय हरकत नाही, चांगली गोष्ट. फक्त तुझ्या बायका पोरांना विचारून ये का असं मी पाप करतो ना, असं त्याचं कळेल तर तुम्ही त्याच्यामध्ये वाटेकरी होणार का, गेला घरी, नाही का. तर बायकोला विचारलं, म्हणलं मी असं करतो, त्यात तू वाटेकरी आहेस का, म्हणजे काय कारण नाही, तू माझा नवरा आहे, तुझं कर्तव्य, आमचं पालन पोषण करणं तुझं कर्तव्य, तू तिकडे नरकाला जा
तू चोऱ्या कर काही कर, आम्ही तुझ्या पापात वाटेकरी नाही. पोरांनी ते सांगितलं. आणि मग तो काय झाला, अगदी खिन्न झाला, हताश झाला, कळून चुकलं. आणि कोणाचं भाग्योदय असायचं का. मग सकाळी सांगितलं की आता तुला जे पुढे भोगावं लागणार आहे हे आता तू कसं भोगणार, काय काय भोगणार, कसं कसं. त्याच्या अक्षरशः काय झालं, थरथर कापायला लागला की मी आता कसं फिरू, एवढं दुःख कसं फिरू, किती अनर्थ माझ्या यातून घडला, आता काय करू मी. नारद म्हणते काळजी करू मी आहे नाही का. म्हटले असं भगवंताचं श्रामाचं नाम आहे का, ते नाम घेतलं की सगळ्या पातकांचं धरून होतं, भस्म होतं नाही का. मग त्या राम नामाचा उपदेश केला. मग कोळीयाची कीर्तीचा किती होता, जरी कल्मशांचा आगरू भ्रांतीचा सागरू. इथं फार शहाणे माणसं लागत नाहीत, मी तुम्हाला सांगतो. फार शहाणे नाही, अतिशहाणा त्याचा होत नाही. वकिलाकडे गेलो, वकिलाच्या आखलेलं चालवं लागतं नाही का. मग तशा प्रकारे तर जशी त्यानं आपली अक्कल गुंडाळून ठेवली, मी तर काय सांगितलं तर तसं तर त्या वाड्याला सांगितलं की आता एवढं आपण कसं हे करणार. मग त्यानं काय केलं, त्या नामाचं चिंतन त्यानं केलं. तर कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. पहा म्हणजे दुष्ट कुणीच नव्हता. पुराणामध्ये वाल्याचं चरित्र आहे. काय सांगतं, इतका पापी, इतका अविचारी, इतका मूर्ख, इतक्या खालच्या प्रतीचा त्या वाल्याचा सुद्धा इतका मोठा आज म्हणजे आज तागायत इतकं मोठं कीर्तीला कोणी पावलं का. इतक्या मोठ्या पदाला कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. रामाचा अवतार होण्याच्या अगोदर 10,000 वर्ष अगोदर रामायण तयार केलं आणि भविष्य वाचला शतकोटी. मग काय केलं तर मग राम सुद्धा म्हणतात, बोलिला वाल्मिकी तैसाच वर्तेन आणि करुण दाविना नामा म्हणे. त्यावर प्रभूंनी सुद्धा वाल्मिकीनं सांगितलं तसंच आचरण केलं, तो शब्द मोडला नाही. मग काय सांगायचे, किती जरी पापी असला, किती जरी मूर्ख असला, माझं सांगितलं तुम्हाला, बोध हा पापेलाही करता येतो, पाप्याचाही उद्धार करता येतो, दुष्टाचाही उद्धार करता येतो, मूर्खाचाही उद्धार करता येतो, म्हणजे कोणाचाही उद्धार करता येतो. त्या ज्ञानाचा बोध देता येतो, ते ज्ञान देता येतं त्याला, त्या पदावर त्याला आरोग्य करता येतं कुणालाही. मग तो मूर्ख असला तरी नाही का. गावबा मूर्ख होता का, मूर्ख शहाणा होता का, फार फार शहाणा, फार बुद्धिमान नव्हता. फार म्हणून जाणीव शहाणीव ओझे सांडून या गुरी, आपण वस्ती कर वर्त तसे संसार. आणि म्हणून ही जाणीव आपलं शहाणपण ते सुद्धा आज्ञानच. आपल्याला वाटतं का मी लई बुद्धिमान आहे, मला अमक्या क्षेत्रातलं लई ज्ञान, मोठं ज्ञान, मी जगात मान्य आहे, सगळ्या त्रिभुवनात माझा जय जयकार लोक करतात, तरी तो तुच्छच आहे. तो आत्मस्वरूपापुढं अगदी नगण्य आहे, तुच्छच आहे तो. म्हणून हा शहाणपणा तिथं काही कामाचा नाही. आणि म्हणून इथं कोणताच शहाणपणा, ज्ञानही कामाचं नाही, अज्ञानही कामाचं नाही का. म्हणून आता काय सांगितलेलं आहे, जाणीव शहाणीव ओझे सांडून या दुरी, आपण वस्ती कर वर्त तसे संसार. म्हणजे हे टाकून द्यायचं आहे. आणि म्हणून काय काय लक्षात घ्यायचं, किती जरी पापी असला, किती दुष्ट असला, किती मूर्ख जरी असला, तरी त्याला त्या स्वरूपापर्यंत त्याला पोहोचता येतो, परंतु शहाणा लागतो. तर ज्ञानी लोक तो सदैव जागाच आहे असे समजतात, आज्ञेजन तो झोपलेला आहे असे समजतात, व मुक्त तो निजलेला नाही आणि जागाही नाही, तर तो सर्वदा आणि सर्वत्र आहेत असा वाटते. मग आता ज्ञानी लोक त्याला कसं समजतात, परमात्मा जो आहे तो परमात्मा, ज्ञानी लोकांना असं वाटतं, काय सांगितलं, ज्ञानी लोकांना असं वाटतं की तो परमात्मा जागा आहे. त्यानंतर अज्ञानी लोकांना असं वाटतं तो झोपलेला आहे, कारण तो दिसत नाही, अप्रगट आहे. ज्ञानाला तो प्रगट दिसतो, आवळासारखा, जसा सूर्य आपल्या डोळ्यांनी पाहतो. म्हणून पहा माऊलींची एक ओवी, तुम्ही पुसशी कैसा मुखाप्रती भानू जायचा. फार सुंदर ओवी पहा, तुम्ही पुसशी कैसा मुखाप्रती भानू जायचा, कही दिसेने दिसा ऐसा वाणीचा मोही. इतकं स्पष्ट सांगितले
असा तो परमात्मा डोळ्यांनी दिसत नाही, परंतु तो परमात्मा याच्याचं काय वर्णन करायचं? तो डोळ्यांनी दिसत नाही, त्याला लक्षणच नाही त्याचं काय वर्णन करायचं. परंतु तुमच्या आमच्या बुद्धीला अनुसरून संतांनी त्याचं वर्णन केलं. तो कसा आहे तर सत आहे, चित आहे, आनंद आहे. तो आनंद स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे. सुख म्हणजे तो परमात्मा, ज्ञान म्हणजे तो परमात्मा, आनंद म्हणजे तो परमात्मा. आणि अविनाशी सर्व व्यापक आणि सगळ्यांना व्यापून उरणारा असा तो परमात्मा. आता ज्ञानी शब्द काय वापरतात पहा, तुम्हाला एक सांगतो. ज्ञानी काय म्हणतात? मी सगळ्या विश्वाचं अधिष्ठान आहे. तो परमात्मा म्हणत नाही मी सगळ्या विश्वाला व्यापून उरलेलो आहे. हे विश्वची माझे घर, आयशी मती दयाची स्थिर, किंबहुना चर आणि आचर आपणच झाला. काय झाला? तोच काय होतो? चर आणि आचर स्वतः तोच होतो. ती अनुभूती बरं का. असं व्हायचंय, ब्रह्म व्हायचं म्हणजे काही नुसते गप्पांचा विषय नाही. हे विश्वची माझी घर. मग आता आमचा थोडासा विषय झाला. काल तुम्हाला एक दृष्टांत सांगितलं. हे ज्ञान त्या साधूचं एक तुम्हाला दृष्टांत काय सांगितलं. साधू होता, तो जवळजवळ जीवनमुक्तीच्या कक्षेपर्यंत पोहोचलेला होता. कोणतंही पाप त्या ठिकाणी नव्हते, कोणताही मोह त्या ठिकाणी नव्हता, कोणत्याही वासना त्याच्या ठिकाणी नव्हती, आज्ञाने त्याच्या ठिकाणी राहिलेलं नव्हतं. जवळजवळ फक्त शिक्का बसायचाच राहिला होता. जीवनमुक्तीचा शिक्का बसायचाच फक्त राहिला होता. सगळ्या बाजूने तो परमार्थातला तो कोणी चिरा दैदिप्य मान असं रत्ना समान तो होता. आणि तो आता मुक्तीच्या लाभाला पात्र झाला होता. फक्त आता मुक्तीचा शिक्का बसायचा राहिला होता. परंतु कसं असतं का, म्हणजे ह्या ज्ञानाला आपल्या मुक्तीला कोण प्रतिबंध करतं? तुम्हाला मी सांगू का? आपल्या ज्ञानाला मोक्षाला प्रतिबंध कोण करतं? आपला घात कोण करतं? आपला घात कुणीच करत नाही. वासनाही करत नाही, दुःख कुणीच नाही, इच्छा नाही. आपला घात आपणच करतो. आपल्या मोक्षाच्या आड कोण येतो? आपणच येतो. तुमचा मार्ग कोणी अडवलाय? तुम्हीच अडवलाय. तुमचा मार्ग कोणी अडवला? तुम्हीच अडवला. सुखाचा मार्ग कोणी अडवला? तुम्हीच अडवला. ज्ञानाचा मार्ग, ऐश्वर्याचा मार्ग तुम्हीच अडवलेला आहे. हा शहाणपणा आहे का? मूर्खपणा आहे. हा मूर्खपणा आहे. मग आपण शहाण आहे का? मूर्ख. काय असेल ते असं. आपला मार्ग आपण अडवलेला आहे. आणि म्हणून आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचे, म्हणून आपण आपल्या मुख स्वरूपाला आपण प्राप्त राहिला आहे. न सांगितलं त्या साधूचं इतका तो काय झाला होता तर अगदी ज्ञानाच्या प्रांगणा क्षेत्रात तो आला होता. परंतु मनामध्ये विचार आला. काय विचार आला? तर आपली मुलगी आहे, तशी मुलीची इच्छा नव्हती, मुलीवर प्रेमही नव्हतं. रात्रंदिवस त्याचं भाई जाऊ नये बाबा, ब्राह्मण नाही लागत म्हणजे जातो. आता तिने कुठे जायचं? त्याने बापा देतो आले का नाही बाबा. बरं त्यालाही दुसरं कळ, त्याची बायको वारली होती, एकटी पोर होती आणि तिचं एक छोटस मुलगा होतं. आता ती आली त्याच्याजवळ, त्या साधूजवळ राहिला. त्याचं आपलं रात्रंदिवस भगवत चिंतन चालू होतं. पण ही समोर येऊन बसली. आता कसं भगवत चिंतन करणार? आला का नाही प्रॉब्लेम? कसं भगवत चिंतन करणार? चिंतनात विघ्न आलं, फार शिक्काच बसायचा राहिला होता. असं आहे मोक्ष का? ही कसोटी आहे, ही कसोटी आहे. शिक्का बसायचा होता परंतु बसला नव्हता. कारण अजून ह्या कसोटी, ही शेवटची कसोटी सांगितलं तुम्हाला. हा शेवटचा बोध आहे बरं का. हा जो विषय आहे ना, हा जो विषय आहे हा शेवटचा विषय आहे. एकदा लग्न लागते तुम्हाला सांगतो. बस आता लग्न लागते. त्या लग्नातला प्रसंग तुम्हाला सांगतो की समजा आता लग्न लागलं, अक्षता पडतायत आणि शेवटी शेवटचा मंगलाष्टक झालं आणि टाळी झाली का बस. परंतु शेवटचा मंगल राहिलेला आहे, अजून काय झालेलं नाही. तर अजून टाळी शेवटी काय होतं? काय होतात ना, काय होतं? टाळी झाली म्हणजे प्रश्न मिटला. परंतु शेवटचा मंगलाष्टक राहिलेला आहे. पोरी जबाब म्हणला थांबा. पोरी जबाब काय म्हटला? थांबा.
हे लग्न इथं स्टॉप, पोरगी द्यायची नाही. काय झालं शेवटी निर्णय काय होणार? निर्णय सांगा तुम्ही आता. 6 मंगलाष्टक झालेली आहे, 7वा मंगलाष्टक अजून सुरू व्हायचा आहे, शेवटचा अजून टाळी झालेला नाही. पुरीचा बाप म्हटला थांबा. आता निर्णय काय होणार तुम्ही मला सांगा. लग्न लागणार का नाही लागणार? नाही लागणार. आता पुढचा प्रसंग, 7 मंगलाष्टक झाले, टाळी झाली, पुरीचा बाप म्हटला लग्न कॅन्सल. आता याच्या बापाला काय करता येणार नाही. आता याला द्यावीच लागेल. तो जरी नाही जर म्हटला तर तो पोरगा सुद्धा हात धरून ओढू शकतो, कोणीही त्याला नाही का, कोणी. आता एक थोडासा तुम्हाला गोष्ट सांगतो बारीक, एक थोडीशी. हीच आपली मधली नाही, अरेबियन नाईट्स मधली एक अरेबियन नाईट्स आहे माहिती आहे तुम्हाला, तर ते मधली एक गोष्ट. तर एक चोर होता. चोर म्हणण्यापेक्षा कसा वेगळ्या प्रकारचा माणूस होता, गुंड प्रवृत्तीचा. आणि तर आला तो एका ठिकाणी, एक म्हातारी राहत होती, ती आपल्या मुलीबरोबर राहत होती नाही का. तिची मुलगी असेल अशी 20 वर्षाची, आणि ती जवळजवळ वयस्कर झालेली होती, तिच्या पोरीची आई. आणि हा तिथं एक दिवस राहिला, मुक्काम केला, पाहुणचार केला. आणि तिनं विचारलं, बाबा तुझं नाव काय? राहील म्हटलं, बाबा ठीक आहे राहा, काय हरकत नाही, 8 दिवस राहा म्हणजे जा नाही का, काही नाही म्हटलं. मला काय, आम्ही दोघी जणी ये भाकरी जास्त करायची, मुक्कामाला राहायची, पाहुणचार करायचं पाहिजे अतिथी नाही का. तर म्हटलं ठीक आहे बाय. म्हटलं तुझं नाव काय? तर म्हटलं माझं नाव नवरा आहे. काय म्हटलं? माझं नाव नवरा. आणि सकाळी उठली आणि तो गेला तिला घेऊन. तो तिला घेऊन गेला आणि लोकांनी विचारलं, ती म्हणजे माझी पोरणी नेली, माझी पोरणी नेली. लोक म्हणजे कोण येली? म्हणजे नवरे नाही नेली. नेऊ दे म्हटलं, मग तुझं काय बिघडलं? नाही बाबा, पण त्याची काय नाही, तिचं काय चालून द्या काही. कोणी नेली? नवऱ्यानं नेली. बोमा मारून झाल्या. मी त्याचा उपयोग काय अशा असतात. मग काय सांगत होतो का, शिक्का बसणं महत्वाचं आहे. शिक्का बसणं महत्वाचं आहे. पुन्हा ती नदी तिला कोणी म्हणत नाही. आता ती समुद्र झाली, तिला आता कोणी तिला नदी म्हणतं का? तिला आता कोणी नदी म्हणत नाही. फार महत्वाचा विषय. जोपर्यंत ती समुद्राला मिळाली नाही, समुद्राला मिळाली, आता तिला कोणी नदी म्हणत नाही. आणि बरं, नदी म्हणत नाही, परीक्षा करून पाहिली, समुद्राचं पाणी तिचं पाणी एकच झालं नाही का. आणि म्हणून वेगळी राहायची नाही. समुद्राला मिळाली, समुद्रापासून ती वेगळी राहिली नाही. आता दुसरी बाब ते थोडस वेगळी. तशा प्रकारची ती नदी समुद्राला अद्याप मिळाली नाही, तिला कोणी समुद्र म्हणता. समुद्राच्या याच्यापर्यंत आली, परंतु अजून समुद्राला मिळाली नाही. मग तसं जोपर्यंत जीव ब्रह्मस्वरूप झालेला नाही, पूर्ण ब्रह्म झालेला नाही का, पूर्ण ब्रह्म झालेला नाही, तोपर्यंत त्याला काय आहे. अजून दुसरं एक छोटस उदाहरण सांगतो आपल्या लक्षात येईल. आपला प्रवास आहे, आपला 100 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. कल्पना करा, 100 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. आपण 99 किलोमीटरचा प्रवास काय झाला, अतिशय सुखरूप आनंदात निर्विघ्नपणे पार पडला नाही का. आता म्हटलं, आता लोक बिनधास्त झाली, आता आपल्याला उतरायचं. काय झालं, आता आपल्याला उतरायचं. आणि म्हणून काय झालं, 1 किलोमीटर फक्त राहिलं होतं नदी मध्ये. फक्त नदी ओलांडली का फक्त गाव होतं एवढंच. गावात जवळ आला होता, तेवढ्यामध्ये काय झालं तर नदी त्या गाडीच्या नदीच्या पुराला धडकली आणि गाडी खाली. 99 किलोमीटरचा प्रवास केला, परंतु काय झाला, तो वाया गेला. पुष्कळ प्रवास केला, परंतु तो कामाला आला नाही. म्हणून 100 किलोमीटरचा प्रवास केला. 100च किलोमीटरचा प्रवास म्हणजे तिथं 99.5 श्वास चालत नाही. अर्ध्या किलोमीटरनं घात केला. बरोबर आहे का नाही. एकच मंगलाष्टक राहिलं होतं ना.
एकच मग असं म्हणता येत नाही का त्याची 3-4 म्हणून इथं पूर्ण ब्रह्म होणं. आता मग सांगितलं नदी जोपर्यंत समुद्राला मिळाली नाही तोपर्यंत तिला कुणीही समुद्र म्हणत नाही. कच्चा दे कच्चा नाही गुरु का बच्चा, कच्चा दे कच्चा नाही गुरु का बच्चा. आणि म्हणून तो पूर्णत्वालाच मिळाला पाहिजे. जगभरात राहायचं काय झालं त्या साधू दृष्टात सांगितलं. साधूचं काय झालं पहा, सगळं तयार होतं परंतु त्यानं फक्त विचार डोक्यामध्ये आला आपली पोर आता इतकं सुंदर अहो रात्र चिंतन त्याला ब्रह्मस्थितीवर आरूढ व्हायचं. ब्रह्मत्वाचा शिक्का बसलेला होता परंतु डोक्यात विचार आला काय नाही म्हटला तिची मरण नाही का म्हटलं मिली तर तिचे मला घेणं नाही पण एवढी एकच इच्छा आहे काय ती तिच्या नवऱ्याजवळ राहिली म्हणजे आपल्या मागे कटकट नाही आपण बोललो. एवढा विचार डोक्यामध्ये शिरला नाही का. काय झालं जीवनमुक्ती चिरून ढासळली, जीवनमुक्ती घसरला, जीवनमुक्ती ढासळली नाही का. आणि जीवनमुक्ती म्हणजे पुन्हा जन्म घ्यावाच लागला तिथे खाली आली. ना आता म्हणून करायचं काय एवढं सुद्धा राहता कामा नाही. हे सुद्धा पण तो काय करू शकत होता असं व्हावं पण झालं का तसं. मग व्यर्थ विचार करून काय केला विचार करून त्यानं काय मिळवलं जीवनमुक्ती हातची गमावली. एवढ्या एका विचारानं काय विचारानं फक्त तिच्या नवऱ्याच्या घरी ती राहिली म्हणजे बरं. एकच विचार डोक्यामध्ये शिरला आणि त्या विचाराने त्याची जीवनमुक्ती नष्ट करून टाकली. पुन्हा जन्ममरण चक्रामध्ये सापडला. एवढा मोठा साधू चित्तर आहे. त्यानंतर मग आम्ही सांगितलं जळभरत राजा रात्र 99 जन्म परमार्थ केला. जळभरत राजानं 99 जन्म परमार्थ केला. इतकं आणि जीवनमुक्त होणारच होता तोही त्या पॉइंटवर आला होता. 99.5 किलोमीटरचा प्रवास झालेला होता. जीवनमुक्ती आता त्याला माळ घालणार होती वरणार होती परंतु हरणी पुढे आली. हरणीचं पाडस डोक्यामध्ये शिरलं आणि तिथून काय झालं तेवढ्याने अनर्थ झाला. मग आता तुम्ही कल्पना करा एवढंच जिथं सहन होत नाही तिळभर कल्पना दिही अभिमान. काय सांगितलं तिळभर कल्पना दिही अभिमान आणि नाही नारायण तयाजवळ, नाही नारायण तयाजवळ. मग किती पांढरा स्वच्छ पडदा आहे एवढा पांढरा स्वच्छ पडदा परंतु त्याच्यावर काय केला एक फक्त आपण छोटासा डाग तिथे लावला काळा डाग लावला. किती एका बोटाचा डाग लावला. काय झालं त्याच माझं राहिलं का त्याच शेवटी शुभ्रत्व. शेवटी त्याला कलंक लागलाच का नाही त्याला कलंक लागला. आणि म्हणून जीवनमुक्ती बरं हे जे धरतो आता लक्षात घ्या तेवढ्याने काय होते. आता मी नेहमी सांगतो एवढ्याने तेवढ्याने काय होते एवढ्यानेच माणूस. मग आता जो जीव आहे त्याला आपण जीव का म्हणतो त्याच्या ठिकाणी इच्छा निर्माण तो तसं जर पाहिलं एक विचार जर केला तर समुद्राची लाट आहे 2 लाट आहेत. एक लाट लहान आहे दुसरी लाट कशी आहे मोठी आहे. पण काही जरी असलं लहान जरी असली तरी तिच्यामध्ये पाणीच आहे आणि मोठी जरी असली तरी तिच्यामध्ये काय आहे पाणीच आहे. किंवा आपण दुसरं उदाहरण पाहता सकाळी आपण एक उदाहरण पाहिलं तर जीव आणि शिवाचं उदाहरण पाहिलं आपण तर 2 मडकी आहेत. एका मडक्यामध्ये स्वच्छ पाणी ठेवलं एका मडक्यामध्ये गढूळ पाणी ठेवलं आणि आता त्या स्वच्छ मडक्यातलं पाणी जे आहे त्याच्यामध्ये स्वच्छ प्रतिबिंब आहे आणि याच्यामध्ये प्रतिबिंब कसं आहे मलिन आहे. मग आता सांगा प्रतिबिंबामध्ये काही एक फरक पडलेला नाही. बिंब आणि प्रतिबिंब कसं आहे एकच आहे आणि प्रतिबिंब हे कसं आहे बिंबाशी एकरूप आहे. लक्षात घ्या तुम्ही त्याला प्रतिबिंब म्हणा किंवा बिंब म्हणा प्रतिबिंब म्हणा किंवा बिंब म्हणा परंतु ते कसं आहे जसं आहे तसंच आहे. परंतु ते काय झालं फक्त त्याने काय केलं एका गढूळ पाण्यामध्ये अस्पष्ट झालं आणि स्वच्छ पाण्यामध्ये ते स्पष्ट राहिलं. अस्वच्छ असल्यामुळं काय झालं आपण कसं आहोत ते त्याला कळलं नाही आणि स्वच्छ पाण्यात असल्यामुळे त्याला मी कोण आहे आणि कसा आहे हे कळायला वेळ लागला नाही. मग त्याला मी कोण आहे आणि कसं आहे माझं स्वरूप काय नाही का. हे पाणी जरी गढूळ असलं तरी परंतु हे आणि मी वेगळं आहे.
तो काय समजतो की पाणी जरी गढूळ असलं, मी त्याच्यात जरी वास्तव्य करीत असलो तरी परंतु त्याच्यामुळे मी आता एक तुम्हाला विचारतो, गढूळ पाण्यामध्ये प्रतिबिंब पडलं ते प्रतिबिंब गढूळ झालं का? नाही, ते गढूळ झालं का? आणि स्वच्छ पाण्यातलं प्रतिबिंब जे आहे ते जास्त स्वच्छ राहिलं का? नाही का? मग तसं आपला जो आत्मा जीव जो आहे किंवा आत्मा जो आहे हा कुठेही देहामध्ये जरी राहिला तरी तो देहाने बद्ध होत नाही किंवा तो अज्ञानी राहत नाही, दुःखी होत नाही आणि कष्टी होत नाही. हे स्वरूप जर त्याला कळलं ना तेव्हा तो अडकत नाही. त्यानं जर आपली उपाधी टाकली का प्रश्न निघला. परंतु उपाधीमुळे तो काय म्हणतो, समजतो का मी कसा आहे मला कळत नाही. इकडे काय म्हणतो मी कसा आहे की आपलं स्वच्छ स्वरूप त्याला कळतं. त्याच्यामुळे तो तिथं काय होतो, तिथं सुटतो उपाधीमुळे. आणि उपाधी वेगळी आणि मी वेगळी, तो सुटतो. आणि उपाधीशी तादात्म्य केला की तो अडकतो. तसं आपण सुद्धा काय करायचं आहे पहा, देह ही उपाधी आहे, देहाचा आपला संबंध काही नाही. ते प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलं, कुठेही जरी पडलं तर सूर्याला त्याचं घेणं नाही. ते पाण्यामध्ये पडू, विहिरीमध्ये पडू, डबक्यामध्ये पडू तर सूर्याचं त्याच्यामध्ये काही बिघडलं नाही. तसं तो आत्मा काय म्हणतो का माझं प्रतिबिंब कुठेही पडो मला त्या प्रतिबिंबाचं घेणं नाही. मी स्वरूपानं तसा आहे जसा आहे तसाच आहे. गढूळ पाण्यात पडलो म्हणून मी मलिन झालो नाही आणि स्वच्छ पाण्यात पडलो म्हणून मी धुवून निघालो नाही. स्वच्छ पाण्यामध्ये म्हणजे कीर्तिवानाच्या देहामध्ये माझी कीर्ती वाढली नाही आणि गरीबाच्या किंवा दुःखी कष्टी माणसाच्या देहामध्ये मी दुःखी झालो नाही. तर मी जसा आहे तसा. आता पहा तर फुलामध्ये सुगंध असतो, परंतु सुगंध वेगळा आणि फूल वेगळं. आणि फूल जरी समजा वाळलं नाही का, परंतु सुगंधावर त्याचा काय परिणाम, सुगंध त्या फुलापासून निघाला, मकरंद काढून घेतला. कल्पना करा, भ्रमर आले, फुलामधला मकरंद आहे तो मकरंद त्याने काढून घेतला आणि जरी फुल वाळलं तरी त्याचा काही संबंध उरतो का? त्याचा काही संबंध उरत नाही. मी तर काय सांगितलं आहे तर पुष्पातील सुगम विनाशी वस्तूमध्ये राहत असून सुद्धा तो कसा असतो, त्याच्यावर त्या वस्तूचा तो अलिप्त असतो त्याच्यापासून. मग आपण एक लक्षामध्ये घ्यायचं, या नाशवंत वस्तूमध्ये जरी आपण राहत असलो तरी आपण तिच्यापेक्षा वेगळे आहोत. आता प्रत्येक पदार्थामध्ये असूनही तो प्रत्यक्ष अनुभवास येत नाही. त्याला वागींद्रिय नसल्यामुळे तो मुक्यासारखा दिसतो खरा, पण त्याच्यामुळेच कोणत्याही वाणीची प्रवृत्ती होत असल्यामुळे तो बोलका आहे. तोच आत्मा बोलतो का? आत्मा बोलत नाही, तो स्वतः बोलत नाही. परंतु त्याच्यामुळे काय होतं की म्हणजे आपली इंद्रिय, तो आत्मा बोलत नाही पण त्याच्यामुळे इंद्रिय बोलू शकतात. आत्मा स्वतः पाहू शकत नाही परंतु त्याच्यामुळे डोळे पाहू शकतात. बरोबर आहे का नाही? आत्मा जर नसेल तर डोळे पाहू शकतील का? सांगता नाही. आपण नारळ फोडतो, त्या नारळामध्ये त्या करवंटीमध्ये जो नारळ असतो तर ते काय होतं, तो वाळला ते गडगड हलतो नाही का. व अजिबात त्या करवंटीला धरून राहत नाही. करवंटीपासून पूर्णपणे मोकळा वेगळा निघतो. आणि दुसरा जो आहे तो त्या करवंटीला सोडत नाही आणि म्हणून खरडून काढावा लागतो. त्याच्या काय होता शेवटी छिन्न विच्छिन्न होतो का नाही. करवंटीपासून वेगळा करताना तो छिन्न विच्छिन्न होतो. चांगल्या स्वरूपाला तो प्राप्त होत नाही. परंतु करवंटी ज्यानं सोडलेली आहे तर तो काय होतो, असा गटगटीत एक राहतो, गोटा असा राहतो. तसं ज्यानं देहाची उपाधी, आता एक विचार करा, दोन्हीही नारळ, एक वाळलेला आणि एक ओला, दोघही करवंटीत वास्तव्य करतात. पण एकानं काय केलेलं आहे तर देहाची उपाधी, करवंटीची उपाधी टाकलेली आहे आणि एकानं मात्र करवंटीची उपाधी टाकलेली नाही. तो त्याला काय झालेला आहे, चिटकून बसलेला आहे. दोघही करवंटीत राहतात परंतु दोहांचं स्वरूप कसं आहे, वेगळं आहे नाही का. तशा प्रकारे ज्ञानी या देहामध्ये राहतो परंतु तो देहाचा नसतो. देहाला तात्काळ कधी सोडायची त्याची तयारी, देहाला सोडल्याचं त्याला शोध नसतं. आणि जो देहाला चिटकून असतो तो देहाची उपाधी काही सोडत नसतो. देहाची सुख दुःख सोडितच नाही खरडून काढली तरी. म्हणून काय करायचं आहे तर देहाचे धर्म विचार करा.
तुम्ही म्हणजे देह नव्हे. देहाचा तुमचा संबंध नाही. देहाच्या सुखदुःखाचा तुमचा संबंध नाही. उलट देह तुमच्या सत्तेनं चालतो. ही लाईट आहे आतमध्ये, पंख्यामध्ये लाईट आहे. या पंख्याचा लाईटचा काही एक संबंध नाही. आहे का संबंध? काही एक संबंध नाही. उलट त्या लाईट न तो पंखा चालतो. बरोबर आहे का नाही? मग तसं हा आत्मा देहामध्ये आहे. देहाचा त्याचा संबंध नाही. देहाच्या सुखाने तो सुखी होत नाही. देहाच्या दुःखाने दुःखी होत नाही. देहाच्या श्रीमंतीने तो श्रीमंतही होत नाही. आणि देहाच्या दारिद्र्यानं तो गरीबही होत नाही. उलट देह आणि आत्म्याचा आत्मा देहात असतो पण देहाशी त्याचा संबंध नसतो. परंतु आपण काय करतो? देहाचे धर्म मी असतो स्वीकारतो आणि म्हणून बंधनामध्ये टाकतो. कळलं का आता? म्हणजे परमात्म्याचं उपाधी वेगळी, तुम्ही निर्विकार सांगितलं का नाही? परमात्मा कसा आहे? ओळखला. ओळखीला हरी आणि देव ओळखावा लागतो. आणि कशाच्या साह्याने? चिंतने चिंतने तद्रूपता. ही आत्मची तद्रूपता कशाने प्राप्त होते? चिंतन आणि तद्रूपता. आपण ज्याचं चिंतन करू तर तशी स्थिती आपल्याला प्राप्त होते. तुम्हाला माहिती आहे का? ते आठ जण भाऊ होते. एक वशिष्ठातलं उदाहरण आलेले. 8 जण भाऊ होते. त्यांची अशी इच्छा होती की आपण काय व्हायचं? तर आपण 8ही भावांनी असं ठरवलं की आपण ब्रह्मदेव व्हायचं. 8ही भावांनी ठरवलं की आपण ब्रह्मदेव व्हायचं. आणि म्हणून 8ही भाऊ काय झाले? तर त्यांनी कठोर तपश्चर्या केली. 8ही भावांनी कठोर तपश्चर्या केली. आणि 8ही जण काय झाले? तर 8 ब्रह्मांडाचे ब्रह्मदेव झाले. 8 भाऊ 8 ब्रह्मांडाचे ब्रह्मदेव झाले. प्रमुख झाले, मालक झाले, ब्रह्मांडाचे मालक. तेव्हा रामाने वशिष्ठांना प्रश्न केला का, हे प्रभू, की 8 जण भाऊ होते आणि 8ही ते काय झाले? तर 8 ब्रह्मांडाचे मालक बनले. तर ब्रह्मांड तर एक, तसं पाहिलं तर एकच आपल्या त्या माहितीप्रमाणे एकच. मग ते एका खोलीमध्ये राहून 8 ब्रह्मांडाचे मालक ते. त्याबरोबर त्यांच्या बायकांनी संकल्प केला, तपश्चर्या केली होती. त्यांनी काय प्रार्थना संकल्प केला होता? का यांचे प्राण या खोलीच्या बाहेर जाऊ नये. त्यांनी तपश्चर्या केली. देवाला दोघांचं त्यांचं 8 भावांची तपश्चर्या पूर्णत्वाला पोहोचली. तुम्हाला सांगतो, आपलं साधन पूर्णत्वाला पोहोचलं की त्याचं फळ मिळत असतं. बरोबर आहे ना? आणि साधन जर पूर्ण जर झालं नाही तर त्याचं सुद्धा फळ मिळत नाही. त्यांचं साधन पूर्ण झालं, देवाने त्यांना वर द्यावा लागला का तुम्ही ब्रह्मदेव व्हा. नाही का? ब्रह्मदेव म्हणून त्यांना मान्यता दिली. नंतर पुढची गोष्ट काय आहे? पुढची गोष्ट तर त्यांच्या बायकांनी काय केलं होतं? वर मागितलं होता का आमच्या पती त्यांचे प्राण या आमच्या गृहातून त्यांचे प्राण बाहेर जाऊ नयेत. कमीत कमी त्यांचे प्राण तरी आमच्या या घरामध्ये राहावे. शेवटपर्यंत त्यांची तपश्चर्या पूर्णत्वास झाल्यामुळे त्यांना वर द्यावा लागला. आता दोघांची वर पूर्णत्वास देवाला पुढे न्यायचं काम होतं. देव कसा आहे? असामान्य आहे. वाटेल ते तो करतो. फक्त भक्त तो कोणासाठी करतो? भक्तासाठी करतो. बरं का? वाटेल ते करतो. काय करणार नाही. काय करणार नाही. तो विश्वामित्र होता. विश्वामित्रानं आपला शिष्य कोण? त्या त्रिशंकू, त्याच्याकरता प्रतिसृष्टी निर्माण केली खास. बरोबर आहे का नाही? त्याच्या एकट्याकरता सृष्टी निर्माण केली, प्रतिसृष्टी. मग विश्वामित्र जर एवढा करू शकला तर देव काय करणार? काय करणार? आणि भक्तासाठी तर तो वाटेल ते करतो. भक्ताने फक्त जे जे भक्ताने सांगावे ते देवाने ऐकावे. फक्त भक्त पाहिजे. तो जर म्हटलं मला इथं पाहता तू का म्हणे पतिव्रता तिची, मग तेव्हा विचारलं. मग त्या दोघांची इच्छा काय झाली? पूर्ण करायला लागली. मग आता एका खोलीमध्ये कशी राहिली ती? आता त्यांनी सांगितलं आता हे जे ब्रह्मांड जे आहेत ना, तो विषय आता थोडासा अडचणी आहे का? तर त्यांनी काय केलं? 8ही भावांनी काय केलं? स्वतःच्या संकल्पानं ब्रह्मांड निर्माण केलं. आणि एकाच खोलीमध्ये आणि ते 8 ब्रह्मांड काय झाली? एकाच खोलीमध्ये वास्तव्य करीत होती. आणि ते एक एक जण 8ही भाऊ आपापल्या ब्रह्मांडामध्ये राज्य करीत होते. ब्रह्मांडाचे मालक बनून हे करीत होते. मग आता कसे करीत होते? जग जसं ब्रह्मस्वरूपावर जसं जग निर्माण झालं
तसंच त्या ठिकाणी सुद्धा जसं जगाची उत्पत्ती झाली तशी तिथं 8 ब्रह्मांडाची काल्पनिक उत्पत्ती झाली. काय झाली तिथं 8ही जशी जग परब्रह्म स्वरूपावर जगाची काल्पनिक उत्पत्ती झाली जगाची, आणि त्या जगामध्ये आपलीही काल्पनिक उत्पत्ती झाली नाही का. तशाच प्रकारे परंतु उत्पत्ती काल्पनिक असली तरी आपण सुख दुःख भोगतो, जीवन जगतो, ते मात्र कसं आहे, ते मात्र खरं आहे. मग तशी काल्पनिक ब्रह्मांडाची उत्पत्ती त्या ठिकाणी झाली आपल्या कल्पनेने, आणि ते 8 भाऊ तर त्याच एका खोलीमध्ये 8 ब्रह्मांड निर्माण करून त्या ठिकाणी आपापल्या ब्रह्मांडाचं प्रमुख करून त्याचे ते पालन करत होते. परंतु ती ब्रह्मांड कशी होती, केवळ कल्पनामय होती. त्यातून ज्ञान काय सांगायचं आहे, ती ब्रह्मांड ही 8 ब्रह्मांड एका खोलीत बसू शकतील का. मग कशी बसली तर ती सत्यत्वानं नव्हती, परंतु त्या 8 जण भाऊ होते ते मात्र खरेखुरे ब्रह्मांडाचे अधिपती झाले. तिथं खरीखुरी जनताही निर्माण झाली, पशु पक्षी निर्माण झाले, तिथं त्या ब्रह्मांडात चंद्र सूर्य निर्माण झाले. त्यांच्या दृष्टीनं ते सगळं खरं होतं, परंतु काय होतं, ज्ञानाच्या दृष्टीनं भगवंताच्या दृष्टीनं तिथं काहीच नव्हतं. आता पहा, इथं आपलं सगळं जग आपल्याला दिसतंय, सगळे व्यवहार चालतात. आता दुसरं उदाहरण सांगतो, स्वप्नामध्ये सगळी स्वप्नसृष्टी निर्माण होते, अनेक मनुष्य पशु पक्षी अनेक घटना घडतात नाही का. असा पाऊस पडतो, विजांचा कडकडाट होतो, इतका आवाज होतो, परंतु तो घरामध्ये एकाला ऐकू येत नाही. इतका गदारोळ होतो त्या स्वप्नामध्ये, एवढा गदारोळ होतो, इकडचं तिकडं होतं, फार सगळा गोंधळ उडून जातो, परंतु तो एकट्याच अनुभवित असतो. त्याची खबर एकाला कोणालाही घरातल्यांना नसते. एवढा गदारोळ झाला परंतु कोणाला कळला नाही. मग तसं एकाचं स्वप्न नाही का, तशाच प्रकारचं हे स्वप्नमय हे ब्रह्मांड निर्माण झालं, आणि ते जवळचे होते, परंतु तो झोपला, त्यानं स्वप्न पाहिलं, सगळा गोंधळ गदारोळ तिथं झाला एवढा, परंतु जवळ त्यांना कोणालाही दिसला नाही, कळलाही नाही. पण त्याच्या दृष्टीनं कसा होता, तसं त्या ब्रह्मांडाचंही तसंच आहे. तसंच ब्रह्मावर जग निर्माण झालेलं आहे, परंतु ज्ञानाच्या दृष्टीनं काहीच नाही. ज्ञानाच्या दृष्टीनं काय आहे, जग नाही, हे फक्त काल्पनिक आहे. लक्षामध्ये येतं ना. मग त्याला कसं आहे, त्याला हात नाही, त्याला पाय नाही, तरी तो कुठेही जातो, तोड नाही तरी तो सगळं बोलतो. किंवा आनंद तिथीचा मुखियाशी वाचा, बहिरे ऐकती कानेरे. बहिरा जरी असला तरी काय होतो, त्यालाही ऐकू येतं. आनंद तिथीचा मुखियाशी वाचा, बहिरे ऐकती कानेरे. आंधळ्याशी डोळे, पांगळ्याशी पाय, तुका म्हणजे विरुद्ध होती धर्मेरे. तो आनंद अशा प्रकारचा. तर कबीराचं उदाहरण, कबीर आपले कबीरजी होते ना, त्या कबीरजी म्हणजे ज्ञानी भक्त होते, पूर्णपणे ज्ञानी, तत्वज्ञानाचा गाढा व्यासंग आणि निसंशय असं आत्मस्वरूप त्यांनी प्राप्त केलेलं. परंतु दाऊदी पिंजारी होता ना, दाऊदी पिंजारी तो सगुण भक्त होता, आणि म्हणून जसं नामदेवासाठी देव प्रगट व्हायचे, त्याच्या इच्छे खातर, नामदेवाची इच्छे खातर देव प्रगट व्हायचे. नामदेवाला इच्छा झाली त्या विटेवरून देव यायचे सगुण स्वरूपानं, हात पाय नाही का, शरीर म्हणजे असा शरीर धारण करून नामदेवा पुढे यायचे, आणि नामदेवावर बोलायचे, चालायचे, व्यवहार करायचे, थांबायचं. परंतु तरी सुद्धा आता हे कसं होतं, तर तेव्हा म्हणजे भगवंताने सांगितलं नामदेवा, अरे मी जे तुझ्याजवळ येतो, बोलतो, चालतो, व्यवहार करतो, तुझ्याशी वागतो, खरं माझं स्वरूप ते नाहीच, मी तसा नाहीच. माझं ते सत्य स्वरूप नाही, खरं स्वरूप नाही, पण ते भ्रमणच माझं ते स्वरूप दिसत आहे. कळलं का. म्हणून आपला देव जरी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र भेटले, भगवान गोपाळ कृष्ण भेटले, दत्त जरी भेटले, तरी त्याचा उपयोग नाही. कारण आपला भ्रम जाणार नाही, आपलं दुःख जाणार नाही, जन्ममरण टळणार नाही, आणि आनंद आत्मानंद होणार नाही, की त्यामुळे देहाचा विसर पडणार नाही, दुःखाचा विसर पडणार नाही. जरी देव चढपडतं होईल, मला विठ्ठल भेटले, मला दर्शन दिलं, चार लोकांना सांगायला होईल, परंतु दुःखाचा नाश होणार नाही, नाही का, शाश्वत आनंदाची प्राप्ती होणार नाही, आणि सत्याचे ज्ञान होणार नाही. आणि म्हणून
असा त्या भगवंताचं साक्षात दर्शन सुद्धा कामाचं नाही. म्हणूनच निळोबारायांनी काय केलं होतं तर प्रत्यक्ष भगवंत आले तर निळोबाराय का म्हणतात, निळा म्हणे आम्ही ओळखूच देवा, नाही का, निळा म्हणे न ओळखूच देवा, आणि तुकायचा दावा करीत असे. पण संतांनी काय असतं ते म्हणतात, तुकाराम महाराज मला तुकाराम महाराज पाहिजेत, मला देऊ नको. म्हणजे ते काय करतात, संशय घालवतात, अज्ञान घालवतात आणि जिकडं तिकडं जो व्यापक परमात्मा त्याचं ज्ञान करून देतात. मग त्यांची दुःखातून सुटका होते, नाही का. आणि का होते, अनर्थातून सुटका होते, दुःखाची निवृत्ती होते, ते पुन्हा त्या भ्रांतीमध्ये दुःखामध्ये सापडत नाही. आता काय सांगितलं, प्रत्यक्ष भगवंत भेटून सुद्धा उपयोग नाही, परंतु अज्ञान जायला पाहिजे, सत्याचं ज्ञान व्हायला पाहिजे. म्हणजे मनुष्य अखंड सुखी आणि शांत आणि समाधानी होतो, संशय त्याच्या ठिकाणी राहत नाही. तर असा तो दाजू पिंजारी सगुण बघतो, नाही का, नामदेवासारखा. आणि कबीर कशी होते, निर्गुणात, त्याच्या ज्ञानीच होते, प्रश्नच नाही. आणि तर ते दाजू पिंजाऱ्याचे घरी देव यायचे आणि त्याला अभिमान वाटायचा. तो काय करायचा, देव आले की त्यांना खायला प्यायला आणि त्यांच्या सेवा करीत बसायचा. त्याला अभिमान वाटायचा, माझ्या घरी देव येतात, माझ्या घरी देव येतात. फार अभिमान त्याला अहंकाराचा येतात. नामदेव म्हणा, अखंड जायला देवाचा शेजारी कार्य अहंकार नाही गेला त्याला म्हणते, नाही का. मग असं ते देव त्या दादू पिंजाऱ्याच्या घरी यायचे. कबीर आपल्याला कबीर महाराज रस्त्याने जायचे, क्या दादू पिंजारी क्या कर रहे, क्या करे कर रहे दादू पिंजारी, नाही का. दादू पिंजारी क्या करे चुबावी भगवान के पाव. दादू पिंजारी काय पाहिजे, अरे दादू पिंजारी क्या करे चुबे भगवान के पाव. मी काय करतोय, भगवंताचे पाय दाबून राहिलो आहे. मग कबीरजी उत्तर दिलं, दादू पिंजारी क्या करे चुबे भगवान के पाव, दादू बडवा क्या चुबावे जिसको हात न पाव. तसे नाही का. म्हणजे हे ज्ञानातून हे भगवंताचं उत्तर आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने आत्मस्वरूपाची गाठ पडली, मनुष्य निसंशय होतो. चिंता, तुम्हाला एक सांगतो, जो भक्त असतो ना त्याला चिंताच नसते. चिंता आणि भक्ती आणि परमार्थ एकत्र नाही आणि तिथं दुःख नाही. सूर्याच्या ठिकाणी जसा प्रकाश अंधार नाही तसं ज्ञानाच्या ठिकाणी दुःख नसतं आणि चिंता नसते. जसं दिव्याजवळ जसा अंधार नसतो, दिव्याजवळ जसा प्रकाश असतो, तसं काय सांगितलं, तर जिथं ज्ञान आहे तिथं चिंता नसते. आत्मज्ञान, जिथं आत्मज्ञान आहे तिथं चिंता नसते, तिथं दुःख नसतं. आणि आज्ञानानं, ऐका आता, आज्ञानानं किती चिंता घालवण्याचा प्रयत्न केला तरी त्याची चिंता जात नसते, त्याचं दुःख जात नसतं. त्याला किती समजून सांगितलं, त्याला सांगितलं किडनी फेल झाली, त्याला जरी सांगितलं देह मिथ्या नाही का, त्याला किती समजून सांगा तू ना, आता काही सांगू नका, माझं काय आता खरं नाही, आता माझ्यात काय राहिलं नाही, आता जगून काय उपयोग नाही, आणि मरून जगणं खरं नाही, नाही का, जगणं हातातलं नाही, आणि आता मरणं सुद्धा काही खरं आता. त्याला किती म्हणजे अज्ञान काय करतं, दुःख वाढवतं, भ्रांती वाढवतं, महान संकटात ढकलतं. परंतु ज्ञान काय करतं, त्याला सत्य परिस्थितीची जाणीव करून देतं, संशय रहित करतं, चिंता रहित करतं, दुःख रहित करतं. कसं करतं ते ज्ञान, ते ज्ञानच तसं करीत असतं. एकच परमात्मा आहे. आता अजून थोडंसं उदाहरण सांगतो पहा. आपण आहोत, आपल्याला 2 हात आहेत, 10 बोट आहेत, पाय आहेत, अनेक इंद्रिय आहेत, तरी पण मी अनेक आहे असं आपल्याला वाटतं का? एवढे आपला केस आहेत, एवढी इंद्रिय आहेत, एवढा 70, 60, 70 किलो 100 किलो वजनाचा दिया आहे, तरी परंतु आपल्याला इथं अनेकत्वाची जाणीव होते का? तरी मी एकटाच आहे, बरोबर आहे, एकटाच आहे. मग तशा प्रकारे तो परमात्मा जो असतो ना, तर त्या परमात्म्याला हजारो हात आहेत, हजारो सगळे डोळे हे त्या ईश्वराचे डोळे आहेत, सगळे हात त्या ईश्वराचे हात आहेत, सगळे पाय त्या ईश्वराचे पाय आहेत, सगळी इंद्रिय त्या ईश्वराची इंद्रिय आहेत. असं सगळे मिळून तो ईश्वर एक आहे, बरोबर आहे ना. सगळे मिळून ईश्वर एक आहे. मग
कसं आहे आता सांगितलं, त्या ईश्वराला अनेकत्वाचा भेद नाही. तर असं वाटतं हे अनेक जरी असले तरी परंतु अनेक रूपानं मीच एकटा. आणि जसं सोन्याचा गोळा घेतला त्याच्यापासून हजारो वस्तू तयार किंवा 4 वस्तू तयार केल्या, अनेक वस्तू तयार केल्या, तरी एका सोन्याच्या गोळ्यापासून 10 हत्ती तयार केले म्हणून तर 10 हत्ती जरा सोने पण मोडलं का त्याचं मोडलं नाही. तसं हा एकच परमात्मा अनेक जरी झाला तरी त्याला अनेकत्वाची भ्रांती नाही. आणि ज्ञानी जो असतो त्याला सुद्धा अनेकत्वाची भ्रांती ज्याला होते तो अज्ञानी. आणि एकत्वाची भ्रांती जाते. एकत्व म्हणजे ज्ञान होतं आणि भ्रांती जाते, त्याला काय म्हणायचं? ज्ञान. खंडित. किंबहुना तो काय होतो? सर्व सुखी. पूर्ण होऊन तीही लोके. तो केवढा होतो? अनुरिनुया तोकडा तुका आकाशा एवढा. मी आकाशा एवढा आहे. सगळं विश्व हे माझं स्वरूप आहे. मीच एकटा अनंत रूपे अनंत विषयानं मीच नटलेलो आहे, नाही का? सगळं मी विश्वापेक्षा वेगळा नाही आणि विश्व माझ्यापेक्षा वेगळं नाही. मीच एकटा हे सगळं विश्व झालेलो आहे. असं त्याच्या बुद्धीमध्ये काय असतो? विचार पक्का. आता मग सांगितलं तर हात पाय आपण त्यामुळे अनेक आपण होत नाही, बरोबर आहे ना? अनेक होत नाही, आपण एकच आहोत अशी आपल्याला जाणीव होते आपल्याला. मग तशाच प्रकारे त्याला सुद्धा काय असते की त्याला एकत्वाची जाणीव असते. मग अशा प्रकारचं हे ज्ञान सांगितलं. विठ्ठल श्री ज्ञान.